नमस्कार. या संवादाला सुरू करण्यापूर्वी एक वैधानिक इशारा, एक घोषणा. संपूर्ण व्हिडिओमध्ये कुठेही मी धर्म, जात, पंथ आणि संप्रदाय याचा उल्लेख करत नाहीये अथवा त्यावरून चेतावणी देत नाहीये. कृपया तो गैरसमज करून घेऊ नये. पालघरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. लोकांनी याचा तीव्र निषेध केला आणि त्यासोबत अशा हत्याकांड करणाऱ्या लोकांवरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली. राज्याच्या गृहमंत्र्यांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि शरदचंद्रजी पवार यांनी या तिघांनीही अशी लोकांना विनंती केली की हा प्रकार गैरसमजातून घडला आहे, याला धार्मिक रंग देण्यात येऊ नये आणि खास करून याचं राजकारण करण्यात येऊ नये. त्यांच्या विनंतीचा आपणही सगळ्यांनी मान ठेवला पाहिजे, कारण धार्मिक तेढ आणि जातीय तेढ या देशाला विनाशाकडे घेऊन जाईल. पण तरीही या घटनेच्या निमित्तानं काही प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं ही मिळाली पाहिजेत असं वाटतं. ज्या 3 लोकांचा मृत्यू झाला त्या तिघांचा संबंध महाराष्ट्र, खास करून मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेशशी होता. त्यामुळं देशभरातून यावरच्या प्रतिक्रिया उमटल्या, यातून निषेध झाला. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी अशी भूमिका मांडली आहे की हा प्रकार गैरसमजातून घडलेला आहे, चोर आल्याच्या अफवेतून घडलेला आहे आणि अशा स्वरूपाच्या घटनांना तत्कालिक प्रसंगातून घडलेल्या घटना समजावं, याला धार्मिक रंग देण्यात येऊ नये. ही भूमिका सराखोपर ठेवली तरीही काही प्रश्न पडतात. ती अशी आहेत की त्या घटनेनंतर कासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद शिवाजी काळे यांनी त्या घटनेची फिर्याद दिली आहे. त्यांनी असं सांगितलंय की 400 ते 500 लोकांच्या जमावाने संतप्त होऊन त्यांची कार आधी पलटी करून टाकली आणि त्यानंतर पोलीस तिथं आले. पोलीस लोकांना, त्या तिघांना घेऊन बाजूच्या वनविभागाच्या खोलीत घेऊन गेले आणि तिथून शासकीय वाहनात नेण्यासाठी म्हणून बाहेर काढलं आणि मग संतप्त जमावानं हल्ला करून काठ्याने मारहाण करत, तीक्ष्ण हत्यारांनी मारहाण करत, गलोरीतून मारहाण करत यांचा जीव घेतला. ह्या गुन्हा दाखल करताना अन्य कलमांच्या सोबत 120B हे कलम लावण्यात आलेलं आहे. आता 120B कलम काय आहे तर अनेक लोकांनी एकत्र येऊन एखाद्या घटनेसाठी संगनमत करणे, पूर्वनियोजित डाव रचणे यासाठीचं हे कलम आहे. जे एखादा गुन्हा करण्यासाठी संगनमत करण्यासाठीचं हे कलम आहे. 120B हे कलम लागलं असेल तर ही घटना गैरसमजातून घडली असं म्हणणं गैर ठरेल. कारण गैरसमजातून घडणाऱ्या घटनेमध्ये संगनमत होत नसतं, तिथे मॉब सायकोलॉजी असते. एकीकडं पालघर पोलीस हा संगनमतानं झालेला अपराध आहे असं म्हणतात आणि दुसरीकडं राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हा प्रकार गैरसमजातून घडला असल्याचे म्हणतात. दोन्हीपैकी एक काय ते स्पष्ट झालं पाहिजे. एक तर हा प्रकार संगनमताने झालेला असला पाहिजे किंवा हा प्रकार गैरसमजातून घडलेला असला पाहिजे. माझा पुढचा मुद्दा असा आहे, जमाव संतप्त होता, 400 ते 500 लोक बाहेर होते असं फिर्यादीत म्हटलेलं आहे. त्यापैकी 101 लोकांवरती गुन्हा दाखल झालाय. काही ठिकाणी 110 वरती म्हटलं गेलंय, पण 101 लोकांवरती गुन्हा असं फिर्यादीत म्हटलेलं आहे. या 101 लोकांवरती गुन्हा दाखल झाला असेल, 500 लोक तिथं असतील, तर पोलिसांनी सुरक्षित ठिकाणातून तिघांनाही बाहेर काढण्याचं धाडस केलं का, हा खरा प्रश्न आहे. खरं तर हा 120B असेल तर या 120B मध्ये बाहेर काढून जमावाच्या स्वाधीन करणारे पोलीस देखील सहभागी करायला हवेत असं आम्हाला तरी वाटतं. कारण अशा स्वरूपामध्ये आपल्या ताब्यात आलेल्या माणसाची सुरक्षितता जपणे हे काम आहे, ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. पण अशा स्वरूपाची जबाबदारी पार पाडताना पोलीस दिसले नाहीत आणि त्याहीपेक्षा अजून काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा स्वरूपाचा जमाव मोठ्या प्रमाणावर जमणार असेल आणि तो शांतीची भंग करणार असेल तर ऐन संचारबंदीच्या काळामध्ये अशा स्वरूपाचा जमाव कसा जमा झाला हाही प्रश्न पडतो. त्याही प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजेत. नवे जमाव जमू नये यासाठीची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे त्यांच्यावरती नियमित कलमानुसार
कारवाई व्हायला पाहिजे. मग त्या कासा पोलीस ठाण्याचे प्रमुख असोत, तहसीलदार असोत, जिल्हाधिकारी असोत की त्या भागाचे जिल्हा पोलीस अधीक्षक असोत, या सगळ्यांवरती नियमानुसार कर्तव्य पार न पाडल्याबद्दल कारवाई करायला पाहिजे. नुसतं निलंबित करून भागत नाही, त्या पोलिसांना निलंबित करून भागणार नाही, तर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आपल्याला काय वाटतं ते नक्की कळवा. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.